नमस्कार, मी राजश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण भोगीची स्पेशल भाजी बनवतो आहे, खेंगाट. तर त्यासाठी मी श्रावणी घेवडा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. दुसरीकडे त्यामध्ये ज्या भाज्या टाकल्या जातात, जसं की वाटाणा, चणा, पावटा, गाजर, शेंगदाणे, बोरं आणि वांगं. तर आमच्याकडे या भाज्या जातात, तर त्या आपण घेतलेल्या आहेत. सध्या मी बोरं आणि वांगं टाकत नाही, कारण सध्या ही मी नॉर्मल घरी खायला भाजी बनवते. संक्रांतीला अजून टाईम आहे. तर ह्या भाज्या मी सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. गरम पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून 5 मिनटं या भाज्या मी आधी शिजवून घेणार आहे, कारण शेंगदाणे आणि चणे, वाटाणा शिजायला टाईम लागतो म्हणून. त्या अर्ध्या कच्च्या शिजल्या की मग शेवट यामध्ये घेवडा टाकायचा आणि तो 5 मिनटं शिजवून घ्यायचा. आता घेवड्याच्या ज्या शेंगा आहेत त्या कवळ्या असल्यामुळे पटकन शिजतात, म्हणून त्या लास्टला टाकायच्या. आता इथं बघू शकता सगळ्या भाज्या छान व्यवस्थित मऊसूद अशा शिजलेल्या आहेत. तर आता या सगळ्या ज्या आहे भाज्या, तर या सगळ्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता ताटामध्ये काढून घेताना 4 ते 5 चमचे पाणीसुद्धा हे तुम्ही गरम ठेवू शकता साईडला. आता आपल्याला कूट बनवायचा आहे. संक्रांतीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे, काळे तीळ, पांढरे तीळ आणि हे कारळ्याचा कूट या भाजीमध्ये टाकला जातो. तर इथं मी पांढरे तीळ 1 चमचा भाजून घेतलेले आहेत आणि कारळेसुद्धा भाजून घेतले. चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथं आता आपला कारळ्याचा कूट तयार आहे. म्हणजे काळे तीळ आहेत ते आपण बाजरीच्या भाकरीला लावणार आहोत. आता वाटण आपण करणार आहोत भाजीसाठी, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. जास्त काही वाटणामध्ये घालायचं नाही. कुठलाच जास्त मसाला, गरम मसाला वगैरे अजिबात घालायचा नाही. ही भाजी तुम्ही जेवढी सिंपल मेथडनी कराल ना, तेवढीच उत्कृष्ट आणि चवदार लागते. तर तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता चांगलं तडतडून घ्यायचं. जे आपण वाटण बनवलं होतं तर ते यामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मग यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद. अर्धा चमचा हळद टाकली की जी आपण भाजी शिजवून घेतली होती, तर ती भाजी यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि 1 मिनटं परतून घ्यायचे मसाल्यामध्ये. आता इथं परतून भाजी झाली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं तेला मिठावरती ही भाजी छान परतून घ्यायची आहे. आता इथं भाजी आपली परतून तयार आहे. यामध्ये घरगुती लाल तिखट टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकल्यानंतर जो आता आपण कारळ्याचा कूट बनवला होता, तर तो इथं मी 2 चमचे टाकते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यासोबत शेंगदाण्याचा कूटसुद्धा 1 चमचा टाकू शकता. मी इथं कारळ्याचा कूट आणि पांढऱ्या तिळाचाच कूट टाकलेला आहे. यामुळे भाजी खूप उत्कृष्ट बनते आणि संक्रांतीला त्याचा मानही असतो. तर आता इथं सगळं आपलं छान मिक्स करून घेऊया आणि आपण जे थोडंसं पाणी ठेवलं होतं शेंग शिजतानातलं जे ठेवलं होतं तर ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे. खूप जास्त पाणी घालू नका. सुक्की भाजी ही खूप छान लागते भाकरीसोबत. तर इकडं मी भाजी 5 मिनटं वाफवून घेते आणि मग बघू शकता मस्त असं खेंगट म्हणजेच भोगीची भाजी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला हे नक्की आवडेल. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं नक्की करा.